काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी अलीकडेच एक गौप्यस्फोट केला. त्यांनी असं सांगितलंय की 26/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस या भारतात आल्या होत्या. हल्ल्याच्या 2-3 दिवसानंतरच त्या आल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्या भेटल्या आणि बजावून सांगितलं की तुम्ही लोक भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाही आहे आणि त्यामुळं पाकिस्तानच्या विरुद्ध भारतानं कोणतीही कारवाई केली नाही. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानने शरणागती पत्करली, विनंती केली म्हणून काही काळासाठी स्थगित असं ऑपरेशन सिंदूर केलं असं म्हटलंय. आणि अजून एक दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्ध तुम्ही सुरू ठेवलाय असं मानून आम्ही पुन्हा कारवाई करू असं बजावलं. ट्रम्पने उगाचच मध्ये श्रेय घेण्यासाठी मी दोघांच्यातला हा संघर्ष थांबवला असं म्हटलं आणि मोकळे झाले. खरं तर त्यांची काही भूमिकाच नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या बाहेर आणि संसदेच्या सभागृहात कोणीही मध्यस्थी केलेली नाही. पाकिस्तानने विनंती केली म्हणून आम्ही ऑपरेशन सिंदूर स्थगित केलाय असं म्हटलं. तरी देखील राहुल गांधी पुन्हा ट्रम्पला तुम्ही शरण गेलात, नरेंदर सरेंडर असं त्यांनी यमक जुळवून दाखवलं. हे यमक त्यांनी स्वतः जुळवलाय का त्यांना कोणी जुळवून दिलाय आणि शिकवलाय हे त्यांनाच माहीत. आणखीन एक घटना सांगतो. कारगिलचं युद्ध सुरू असताना बिल क्लिंटन हे त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना फोन केला आणि पाकिस्तानचे प्रमुख इथे आलेले आहेत, तुम्ही देखील अमेरिकेत या असं सांगितलं. अटल बिहारी वाजपेयींनी स्पष्ट सांगितलं माझ्या देशाचं युद्ध चाललेलं आहे, मी आता येऊ शकत नाही. त्यामुळे सरेंडर करणारे कोण आणि धिटाईनं उभे राहणारे कोण हे चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. हे बरं झालं.